Welcome and good morning to all my dear students. I am Professor G.B. Shendge, Assistant Professor, Department of Agronomy, College of Agriculture, Baramati, and my teaching subject is Crop Science, paper 1st and paper 2nd. First, see the exam pattern of this subject, Crop Science paper 1st and Crop Science paper 2nd. First is the examination pattern of crop science paper first. Total marks 100. Out of that 40 marks for theory exam and 60 marks for practical exam. Okay, same pattern for crop science paper second. It is total marks 100. Out of that 40 marks for theory exam and 60 marks for practical exam. Okay, total 100 paper first and total 100 for paper second, total marks 200. Okay, then see the syllabus of this subject. First see the syllabus of crop science paper first, okay, and then see the syllabus for paper second. Okay, paper first, crop production first, that is kharif crops. Okay, क्रॉप प्रोडक्शन फर्स्ट खरीप क्रॉप्स. तुम्ही सर्व 11वीमध्ये शिकला असाल क्रॉप्स म्हणजे काय, प्रोडक्शन म्हणजे काय आणि खरीप क्रॉप म्हणजे काय. क्रॉप म्हणजे काय, पीक. ओके, क्रॉप सायन्स पीक शास्त्र असं त्याला मराठीत आपण क्रॉप सायन्सला मराठीत काय म्हणतात, पीकशास्त्र असं म्हणतात. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या पिकांचा अभ्यास केला जातो, जे तृणधान्य असतील, ओके, नंतर तेलबियांची पिके असतील, कडधान्यांची पिके असतील, चाऱ्याची पिके असतील, ह्या सर्व पिकांचा ज्या अभ्यास केला जातो क्रॉप सायन्समध्ये. ओके, त्याच्यामध्ये 2 पार्ट पडलेले आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. पेपर फर्स्टमध्ये आपण खरीप क्रॉपचा अभ्यास करणार आहेत आणि पेपर सेकंडमध्ये आपण रब्बी क्रॉपचा अभ्यास करणार आहे. पेपर फर्स्टमध्ये खरीप म्हणजे काय, खरीप क्रॉप्स म्हणजे काय, जी पिकं पावसाळ्यामध्ये लावली जातात त्यांना काय म्हणतात, खरीप क्रॉप असं म्हटलं जातं. दोज क्रॉप्स आर सोन इन मान्सून और रेनी सीझन, दॅट इज कॉल्ड एज खरीप क्रॉप्स. जे पिकं पावसाळ्यामध्ये लावली जातात त्यांना काय म्हणतात, खरीप क्रॉप्स असं म्हटलं जातं. आणि रब्बी क्रॉप्स म्हणजे काय, जे पिकं आपण हिवाळ्यामध्ये लावतो त्यांना काय म्हणतात, रब्बी क्रॉप्स असं म्हटलं जातं. तो पेपर सेकंड आहे आणि पेपर फर्स्ट आहे तो खरीप क्रॉप्स आहे. म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू होतो, साधारणपणे जूनपासून काय होतं आपल्याकडे, पावसाळा सुरू होतो. म्हणजे जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जे पिकं आपण लावतो ते कोणती पिके येणार, खरीप क्रॉप्स येणार. ओके, खरीप सीझन, पावसाळी ऋतू किंवा पावसाळी हंगाम, ह्याच्यामध्ये आपण जी पिकं लावतो त्यांना खरीप क्रॉप्स असं म्हणतात. खरीप सीझन 4 महिन्याचा असतो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिन्यामध्ये खरीप पिकं, ओके, पावसाळा असतो. देन सी द सिलेबस ऑफ दिस पेपर फर्स्ट. फर्स्ट दॅट इज सिरियल क्रॉप्स. ओके, सिरियल क्रॉप्स म्हणजे काय, मराठीमध्ये याला म्हणतात तृणधान्याची पिके. तृणधान्याची पिके म्हणजे काय, जे पिकं आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये वापरतो, दॅट इज कॉल्ड एज सिरियल क्रॉप्स, तृणधान्याची पिके. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, एक फर्स्ट आहे पॅडी. पॅडी म्हणजे काय, राईस किंवा आपण त्याला मराठीमध्ये भात म्हणतो. नंतर आहे सोरगम. सोरगम म्हणजे काय, ज्वारी. नंतर आहे बाजरा, बाजरे. फोर्थ आहे मेज, मका. फिफ्थ आहे फिंगर मिलेट, त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, नाचणी म्हणतो. देन प्रोसो मिलेट. प्रोसो मिलेट त्याला मराठीमध्ये आपण वरी म्हणतो. देन फॉक्सटेल मिलेट. फॉक्सटेल मिलेट त्याला आपण मराठीमध्ये राळा म्हणतो. आणि कोडो मिलेट त्याला आपण मराठीमध्ये कोदरा असं म्हणतो. हे काय आहेत, सिरियल क्रॉप्स आहेत. ओके, तृणधान्याची पिके म्हणजे आपण दररोज हे पिकं आपल्या आहारामध्ये वापरतो. आपण दररोज बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती खातो, ओके, भात खातो. दिस इज कॉल्ड एज सिरियल क्रॉप्स, तृणधान्याची पिके. ओके, याच्यामध्ये आपण ह्या पिकांचा अभ्यास करणार आहे डिटेलमध्ये, फ्रॉम सोविंग टू हार्वेस्टिंग, त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आपण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ह्या प्रत्येक क्रॉपची काय करणार आहे, पाहणार आहे. देन सेकंड बी ए आहे फायबर क्रॉप्स. फायबर क्रॉप्स म्हणजे धाग्याची पिके. ज्या पिकांपासून आपण धाग्यासाठी वापरतो किंवा लावतो, ओके, त्यांना काय म्हणतात, फायबर क्रॉप्स. दोज क्रॉप्स आर सोन फॉर फायबर पर्पज, ओके, किंवा कपडे बनवण्यासाठी जे आपण पिकं वापरतो त्यांना काय म्हणतात, फायबर क्रॉप्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉटन. कॉटन म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण कापूस असं म्हणतो. देन ज्यूट. ज्यूटला मराठीमध्ये ज्यूटच म्हणतात. देन डेक्कन हेम्प. डेक्कन हेम्प म्हणजे अंबाडी, मराठीमध्ये अंबाडी असं म्हणतात. आणि सनहेम. सनहेम म्हणजे ताग. ओके, हे काय आहेत, फायबर क्रॉप आहेत. हे पिकांपासून आपल्याला फायबर मिळतं, धागा मिळतो. ओके, याच्यामध्ये आपण ह्या पिकांचा अभ्यास करणार आहोत डिटेलमध्ये. देन थर्ड आहे पल्स क्रॉप्स.
पल्स क्रॉप्स म्हणजे काय? कडधान्याची पिके, मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? कडधान्याची पिके असं आपण म्हणतो. ओके, पल्सेसमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात पल्स क्रॉपमध्ये. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेड ग्राम. रेड ग्राम म्हणजे काय? रेड म्हणजे काय? ओके, लाल कलरचं ज्यांचं आउटर कव्हरिंग असेल दॅट इज रेड ग्राम. असं कोणतं आहे कडधान्याचं पीक जे लाल कलरचं आपल्याला दिसतंय? दॅट इज तूर. ओके, रेड ग्राम म्हणजे काय? तूर. नंतर ब्लॅक ग्राम. ब्लॅक म्हणजे काळं. काय आहे? उडीद. ग्रीन ग्राम हिरवं, काय दिसतं आपल्याला? मूग. नंतर आहे सोयाबीन. नंतर आहे होर्स ग्राम. होर्स ग्राम म्हणजे काय? हुलगा. किडनी बीन म्हणजे काय? मटकी. ओके, ह्या पल्स क्रॉपचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. टोटल 6 कडधान्याची पिके आहेत. ओके, देन फोर्थ दॅट इज ऑइलसीड क्रॉप्स. ऑइलसीड क्रॉप म्हणजे काय? तेलबियाची पिके किंवा यालाच गळीत पिके असं म्हटलं जातं. याच्यापासून आपण तेल काढतो म्हणून यांना ऑइलसीड क्रॉप असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये कोणत्या पिकांचा आपण अभ्यास करणार आहोत? फर्स्ट आहे ग्राउंडनट. ग्राउंडनट म्हणजे काय? भुईमूग. नंतर आहे सिसॅमम. सिसॅमम म्हणजे काय? तीळ. नंतर आहे सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे काय? सूर्यफूल. नंतर आहे नायजर. नायजर म्हणजे काय? कारळं. आणि फिफ्थ आहे कॅस्टर. कॅस्टर म्हणजे काय? एरंडी. ओके, या 5 क्रॉपचा आपण ऑइलसीड क्रॉप्स यांचा आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. देन आहे फॉडर क्रॉप्स. फॉडर क्रॉप्स म्हणजे काय? दोज क्रॉप्स आर सोन ऑर ग्रोन फॉर फॉडर पर्पज. ओके, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? चाऱ्याची पिके. जे पिकं आपण चाऱ्यासाठी लावतो त्यांना काय म्हणतात? फॉडर क्रॉप्स. जे की आपण उत्पन्नासाठी न लावता फक्त आपल्याकडे जे पाळीव प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत, गायी असतील, म्हशी असतील, ओके, शेळी असतील किंवा मेंढी असतील, यांच्या चाऱ्यासाठी आपण जे पिकं लावतो त्याला कॉल्ड फॉडर क्रॉप्स. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत गिनिया ग्रास, त्याला आपण गवती घास असं म्हणतो, पॅराग्रास, नंतर आहे नेपियर ग्रास, नंतर आहे गजराज ग्रास, हत्ती गवत म्हणतो किंवा हत्ती घास असं म्हणतो. नंतर आहे काउपी. काउपी म्हणजे चवळी. आणि क्लस्टर बीन म्हणजे काय? गवार. ओके, काउपी आणि क्लस्टर बीन हे आपण खाण्यासाठीही वापरतो आणि ॲज अ फॉडर म्हणूनही हे 2 पिकं आपण घेतो, चवळी आणि गवार. क्लस्टर बीन म्हणजे काय? गवार. ओके, हे सगळे जे पिकं आहेत त्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग काढणीपर्यंत त्याच्यावरती कोणते रोग येतात, कोणती कीड येते, या सर्वांचा आपण याच्यामध्ये काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. देन सेकंड त्याच्यामध्येच पार्ट आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी फर्स्ट. ओके, वरती आपण खरीप क्रॉपचा अभ्यास करणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. प्रोडक्शन ॲग्रोनॉमी म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप प्लांट्स. क्रॉप प्लांट्सचं क्लासिफिकेशन हे तुम्हाला 11वीमध्ये झालेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्स. ओके, अकॉर्डिंग टू फॅमिलीनुसार, सीझननुसार, सॉईल टाईपनुसार, नंतर वेगवेगळ्या प्रकारानुसार क्रॉपचं काय आहे? क्लासिफिकेशन आहे. नंतर सॉईल क्लासेस ही तुम्ही 11वीमध्ये शिकला असाल, लँड कॅपेबिलिटी क्लासेस म्हणून आहे. नंतर फार्म मॅनेजमेंटसुद्धा 11वीमध्ये तुम्हाला झालेलं आहे. फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय? ओके, याचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. हे तुम्हाला एक्झामला, बोर्डाच्या एक्झामला शॉर्ट नोटसाठी ह्या 3 टॉपिकवरती क्वेश्चन पडतो. ओके, 2.5 ते 5 मार्कला तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट येते. नंतर आहे डेफिनेशन. बोर्डाच्या एक्झामला 3 मार्कला तुम्हाला डेफिनेशन विचारतात, म्हणून डेफिनेशनसुद्धा या पेपर फर्स्टमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्हाला तोंडपाठ कराव्या लागतील. ओके, दिस इज द सिलेबस फॉर पेपर फर्स्ट. पेपर फर्स्टचा हा पूर्ण सिलेबस आहे. नंतर आपण बघूया थेअरी सिलेबस फॉर पेपर सेकंड. पेपर सेकंडचा आपण सिलेबस पाहूया. क्रॉप प्रोडक्शन सेकंड दॅट इज रब्बी क्रॉप्स. ओके, पेपर फर्स्ट कोणता आहे? खरीप क्रॉप्स. आणि पेपर सेकंड आहे तो रब्बी क्रॉप्स आहे. क्रॉप प्रोडक्शन सेकंड. लक्षात ठेवा, खरीप क्रॉप म्हणजे काय आणि रब्बी क्रॉप्स म्हणजे काय? रब्बी क्रॉप्स म्हणजे काय? दोज क्रॉप्स विच आर सोन इन विंटर सीझन. जे पिकं हिवाळ्यामध्ये लावले जातात त्यांना काय म्हणतात? रब्बी क्रॉप्स. आता हिवाळा कधीपासून सुरू होतो? ऑक्टोंबरपासून सुरू होतो. ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 4 महिन्यात काय असतो? हिवाळा असतो. जे पिकं ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये लावले जातात त्यांना काय म्हणतात? रब्बी क्रॉप्स. ज्या पिकांना थंड असं हवामान लागतं. ओके, रब्बी क्रॉप्स हिवाळ्यामध्ये थंड हवामान असतं. ओके, ते पिकं काय केली जातात? रब्बी सीझनमध्ये लावली जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे कमर्शियल क्रॉप्स. ओके, कमर्शियल क्रॉप्स म्हणजे मराठीमध्ये त्याला नगदी पिकं असं म्हणतात. काय म्हणतात? नगदी पिकं. नगदी पिके म्हणजे काय? जे पिके
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा करून देतात त्यांना काय म्हणतात, नगदी पिके किंवा जास्त पैसा मिळतो, जी पिकं लावल्यापासून शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळतो त्यांना काय म्हणतात, कमर्शियल क्रॉप्स असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे शुगर केन, ऊस. ओके, ऊसापासून जास्त पैसा मिळतो. नंतर आहे टोबॅको, तंबाखू. नंतर आहे पोटॅटो. ओके, पोटॅटो, बटाटा. चिली म्हणजे काय, मिरची. देन टर्मरिक म्हणजे काय, हळद. जिंजर म्हणजे काय, आलं. आणि ओनियन म्हणजे काय, कांदा. हे कसले आहेत क्रॉप, कमर्शियल क्रॉप्स आहेत. हे जर लावले शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्याला जास्तीत जास्त नफा किंवा जास्तीत जास्त पैसे मिळतात, म्हणून यांना काय म्हणतात, कमर्शियल क्रॉप्स, नगदी पिके असं म्हणतात. देन सिरियल क्रॉप्स म्हणजे काय, तृणधान्याची पिके. रब्बीमध्ये लावली जाणारी तृणधान्याची पिके कोणती आहेत, फर्स्ट आहे व्हीट आणि दुसरं आहे रब्बी ज्वार. व्हीट म्हणजे काय, गहू. आणि रब्बी ज्वार म्हणजे काय, ज्वारी. खरीपमध्ये ही ज्वारी लावली जाते आणि रब्बीमध्येही ज्वारी लावली जाते. ओके, काही अशी क्रॉप आहेत की जी खरीपमध्येही लावतात, रब्बीमध्येही लावतात आणि समरमध्येही लावतात. फॉर एक्झाम्पल मेज तिन्ही सीझनमध्ये लावली जाते. ओके, देन पल्स क्रॉप्स, कडधान्याची पिके. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तर ग्राम, हरभरा. देन पी, वाटाणा. आणि देन थर्ड पल्स क्रॉप दॅट इज लेंटिल, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये, मसूर. ओके, देन डी, ऑइलसीड क्रॉप्स. ऑइलसीड म्हणजे तेलबियांची पिके. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॅफ्लावर म्हणजे काय, करडई. देन लिनसीड म्हणजे काय, जवस. आणि थर्ड आहे मस्टार्ड म्हणजे काय, मोहरी. ओके, दिज आर द 3 ऑइलसीड क्रॉप्स. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज द फॉडो क्रॉप्स मीन्स इन मराठी इट इज कॉल्ड एज चाऱ्याची पिके और इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॉरेज क्रॉप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे लुसर्न, देन बरसीम आणि देन ओट. ओके, लुसर्न अँड बरसीम मीन्स मेथी घास म्हणतो आपण, मेथीसारखे दिसतात म्हणून यांना काय म्हणतात, मेथी घास. ओके, आणि ओट सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला राईससारखा, भातासारखा ओट दिसतो, दॅट इज ओट. इट इज यूज फॉर दी फॉडो पर्पज. ओके, देन सेकंड पार्ट दॅट इज द प्रोडक्शन ॲग्रोनॉमी सेकंड. ओके, खरीप क्रॉप्समध्ये पेपर फर्स्टमध्ये प्रोडक्शन ॲग्रोनॉमी फर्स्ट, त्याच्यामध्ये 3 टॉपिक आहेत. आणि पेपर सेकंडमध्ये हे प्रोडक्शन ॲग्रोनॉमीमध्ये परत 3 टॉपिक आहेत. फर्स्ट आहे क्विक सॉईल टेस्ट अँड प्लांट टिश्यू टेस्ट, प्लॅनिंग फॉर इरिगेशन अँड फार्म मॅनेजमेंट. ओके, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते बोर्डच्या एक्झाममध्ये 2.5 ते 5 मार्कला. त्याच्यामुळे याच्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि हे टॉपिक आपण सर्व प्रॅक्टिकल्समध्ये बघणार आहोत. ओके, देन डेफिनेशनसुद्धा 3 मार्कला तुम्हाला बोर्डच्या एक्झामला विचारतात, त्याच्यामुळे डेफिनेशनसुद्धा महत्त्वाचे आहेत. ओके, दिस इज द होल सिलेबस फॉर पेपर सेकंडचा हा पूर्ण सिलेबस आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीचा आपण सिलेबस बघितला. देन सी द कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स किंवा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस. ओके, जे आता आपण खरीप आणि रब्बी हे दोन्ही पिकं बघितले, त्या फॉर एक्झाम्पल ज्वार किंवा शुगर केन क्रॉप आहे, तर याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ओके, फॉर एक्झाम्पल एखादं क्रॉपचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ज्वार आहे. ओके, ज्वार लोकल नेम म्हणजे मराठीत ज्वारला काय म्हणतात, ज्वारी. त्याचं बॉटॅनिकल नेम, शास्त्रीय नाव काय आहे, सायंटिफिक नेम आपण म्हणतो त्याला, तुम्हाला बॉटनीमध्ये माहीत असेल, बॉटनीमध्ये झालं असेल. बॉटॅनिकल नेम काय आहे ज्वारीचं, स्वर्गम बायकोलर. ओके, त्यानंतर फॅमिली म्हणजे ते कोणत्या कुळातील पीक आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑफ क्रॉप्समध्ये हे सर्व झालेलं आहे. फॅमिली, ग्रॅमिनिया, पोयासी, लेग्युमिनासी. ओके, ह्या काय आहेत, फॅमिली आहेत. तर सिरियल क्रॉपची कोणती फॅमिली असते, ग्रॅमिनिया. ओके, देन ओरिजिन, हे पीक ह्या पिकाचा उगम कुठून झालेला आहे. आता ज्वार हे पीक कुठून ओरिजिनेट झालेलं आहे, आफ्रिकामधून ओरिजिन झालेलं आहे. ओके, हे झाली बेसिक इन्फॉर्मेशन. देन आपण त्याच्यामध्ये बघणार इकॉनॉमिक युजेस. ओके, ज्वारीचे इकॉनॉमिक युजेस काय आहेत, कशासाठी वापरतो ज्वारी आपण, भाकरी तयार करण्यासाठी. ओके, पॉपकॉर्न्स तयार करण्यासाठी. नंतर आपण काढणी केल्यानंतर जो काय म्हणतात त्याला, फॉडर सोर्गम असते, चाऱ्यासाठी आपण कडबा वापरतो. ओके, हे काय आहेत युजेस झाले ज्वारीचे. देन क्लायमेट, याला हवामान कसं लागतं. ओके, ज्वारी खरीप सीझनमध्ये लावतात, खरीपमध्ये कसं हवामान ह्याला लागतं, अनुकूल आहे ते या पॉईंटमध्ये पाहणार आहोत आपण. देन सॉईल, जमीन कोणत्या प्रकारची लागते, ब्लॅक कॉटन सॉईल लागते, सँडी सॉईल लागते, कोणत्या प्रकारची जमीन लागते ह्या पिकाला लागवडीसाठी. देन प्रिपरेशन ऑफ लँड, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नांगरणी किती, 1 प्लाविंग लागतं, 2 प्लाविंग लागतं. नंतर क्लॉड क्रशिंग, ढेकळं फोडणे, हॅरोईंग. ओके, नंतर लेवलिंग, हे आपण प्रिपरेशन ऑफ लँडमध्ये बघणार आहोत. द सोविंग सीझन,
कोणत्या सीझनमध्ये हे पीक लावतात, खरीपमध्ये लावतात का रब्बीमध्ये लावतात. देन सोविंग टाईम, टाईम म्हणजे कोणत्या मंथमध्ये हे पीक लावलं जातं. फॉर एक्झाम्पल खरीपमध्ये लावत असेल तर ते पीक आपण जून जुलै ह्या मंथमध्ये लावतात, दॅट इज सोविंग टाईम असं म्हटलं जातं त्याला. देन सीड रेट, तर आपल्याला ज्वार लावायचं आहे तर हेक्टरी किती बियाण्याचे प्रमाण लागतं. देन सीड ट्रीटमेंट, ओके, बिफोर सोईंग, लागवडीच्या अगोदर आपण सीड ट्रीटमेंट, मराठीत त्याला बीज प्रक्रिया असं म्हणतात, बीज प्रक्रिया करतात. कशासाठी करायची, फॉर कंट्रोलिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेसचा अटॅक कमी होण्यासाठी, जर्मिनेशन लवकर होण्यासाठी, ओके, आणि हेल्दी प्लांटची ग्रोथ होण्यासाठी आपण काय करतो, सीड ट्रीटमेंट करतो. देन स्पेसिंग, स्पेसिंग म्हणजे काय, अंतर आपण म्हणतो. प्लांट टू प्लांट आणि रो टू रो स्पेसिंग काय केलं जातं, मेंटेन केलं जातं, त्याला काय म्हणतात, स्पेसिंग. दोन प्लांटमधील अंतर किंवा दोन रोमधील ओळीमधील अंतर मेंटेन करणं, त्याला काय म्हणतात, स्पेसिंग. देन सोईंग मेथड, कोणत्या मेथडने आपण हे पीक लावणार आहे. ब्रॉडकास्टिंग आहे, ड्रिलिंग आहे, डिबलिंग आहे, ट्रान्सप्लांटिंग आहे, प्लांटिंग आहे, ह्या काही मेथड्स आहेत. याच्यापैकी आपण कोणत्या मेथडने हे पीक लावू शकतो. देन क्रॉप रोटेशन, क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरफालट करणे. म्हणजे खरीपला जर आपण ज्वार लावले तर रब्बीमध्ये परत ज्वार सेम पीक न लावता दुसरं पीक लावलं जातं, त्याला काय म्हणतात, क्रॉप रोटेशन, पिकांची फेरपालट असं म्हटलं जातं. कल्टिवेशन ऑफ डिफरंट क्रॉप्स ऑन डिफरंट सीझन, दॅट इज कॉल्ड एज क्रॉप रोटेशन. ओके. देन मिक्स क्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग म्हणजे मिश्र पीक पद्धत. म्हणजे आपण ज्वार लावत असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणतंही एखादं मिश्र पीक घेतलं जातं, दुसरं आंतरपीक घेतलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स क्रॉपिंग. शुगरकेन लावला तर शेतकरी काय करतात, त्याच्यामध्ये मका लावतात किंवा कांदा लावतात, दॅट इज कॉल्ड ॲज मिक्स क्रॉपिंग. देन इंटरकल्टिवेशन, त्यालाच आपण आंतरमशागत असं म्हणतो. त्याच्यामध्ये येतं विडिंग म्हणजे खुरपणी, ओके, होईंग म्हणजे कोळपणी, नंतर स्प्रेइंग, डस्टिंग, हे काय आहेत, इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत. देन आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉईंट, दॅट इज मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर ॲप्लिकेशन. मॅन्युरिंग म्हणजे काय, सेंद्रिय खत, त्याच्यामध्ये येतं FIM. FIM म्हणजे फार्म यार्ड मॅनेजमेंट, त्याला मराठीमध्ये शेणखत असं म्हणतात. शेणखत किती लागतं ह्या पिकांना, लागवडीच्या अगोदर आपण शेणखत काय करतो, टाकतो. आणि फर्टिलायझर ॲप्लिकेशनमध्ये केमिकल फर्टिलायझर, रासायनिक खतं म्हणजे युरिया असेल, DAP असेल, स्फुरद असेल, पालाश असेल, हे खतं किती लागतात आणि त्याच्यानुसार आपण ती खतं त्या पिकाला टाकतो. देन इरिगेशन, इरिगेशन म्हणजे पाणी देणे किंवा सिंचन असं आपण म्हणतो. ओके. ह्या पिकाच्या वाढीच्या अवस्था असतात, त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेला आपण काय केलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज इरिगेशन. आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आणि इल्ड. हार्वेस्टिंग म्हणजे काय, काढणी, किती दिवसानंतर काढणी केली पाहिजे त्या पिकाची, आणि काढणी केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला किती उत्पन्न मिळालं, हे आपण ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. आणि लास्ट पॉईंट आहेत पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट म्हणजे काय, किडी. हे पीक लावल्यानंतर कोणत्या किडी किंवा कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या त्या क्रॉपवरती दिसतो आहे, किंवा डिसीजेस म्हणजे रोग, कोणते कीड आणि कोणते रोग त्या पिकावरती येते, ती रोग आणि तो कीड कसा ओळखावा, त्याची लक्षणं काय असतात, आणि कंट्रोल मेजर, तर तो कंट्रोल करण्यासाठी काय स्प्रे केलं पाहिजे, कोणती केमिकल स्प्रे केली पाहिजे, आपण हे काय ह्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. ओके. कोणताही क्रॉप असेल तर आपण अशी त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काय करणार आहोत, पाहणार आहोत. प्रत्येक क्रॉपची आपण अशी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ओके. दिस इज द होल सिलेबस ऑफ पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड, क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. ओके. हे झालं इंट्रोडक्टरी लेक्चर ऑफ क्रॉप सायन्स. याच्यामध्ये आपण सिलेबस पाहिला. नेक्स्ट लेक्चरपासून आपण क्रॉप शिकणार आहोत. ओके. त्याच्या अगोदर तुम्ही क्रॉप सायन्सची बुक्स कोणत्याही स्टेशनरीमध्ये जाऊन क्रॉप सायन्सची बुक्स काय करा, परचेस करा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. पुस्तकं खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळं तुम्ही पुस्तकं परचेस करा, नाहीतर आपल्या कॉलेजच्या तिथं झेरॉक्स सेंटरला बुक्स अवेलेबल आहेत, त्याची झेरॉक्स करा, नाहीतर कोणत्याही स्टेशनरीमधून याची बुक्स काय करा, परचेस करा. ओके. थँक्यू.